बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल हल्ला करणारा एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या हल्ल्यानंतर पोलिसांकडून एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं आणि याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो संशयित आरोपी पायऱ्यांवरून पळताना दिसतोय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या संशयिताची सध्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे। ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी आणि सैफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये दिसत असलेला संशयित दोघेही सारखेच असल्याची माहिती आहे। हा संशयित आरोपी पहाटे पहिल्या लोकलनं वसईच्या दिशेने गेला अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी वसई विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये शोध सुरू केला होता। पण आता संशयित आरोपी ताब्यात आल्यानंतर त्याच्या चौकशीमध्ये पुढे काय मिळतंय हेही पाहावं लागेल। दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या संदर्भात काय माहिती दिली बघूया। या व्यक्तीला सध्या चौकशीसाठी आणलं गेलेलं आहे। तो संशयित म्हणून त्याला अटक केलं गेलेलं आहे। जो काही आरोपी आहे त्याला विविध सीसीटीव्हीच्या मार्फत त्याला ट्रॅक केलं जातंय आणि त्याची मूवमेंट ही लक्षात येते, त्यामुळे लवकरच तो देखील पकडला जाईल। की सध्या आता आहे तो लुकलाईक आहे, तो त्याच्याकडे दिसणारा आहे, त्याला संशय म्हणून त्याला सध्या त्याची चौकशीसाठी त्याला आणलं गेलेलं आहे आणि अटक नाही केली, त्याची चौकशी सध्या चालू आहे आणि मूवमेंट त्याच्याबद्दल मी काही जास्त इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही। अजून एका व्यक्तीची मूवमेंट ही ट्रॅप केली जाते आणि लवकरच ती व्यक्ती देखील पकडली जाईल। पोलिसांच्या तपासासंदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात माझी सहकारी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री सध्या आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जी प्राथमिक चौकशी पोलिसांनी केली त्यातून काही माहिती समोर आली आहे का? पोलीस सूत्रांकडून तुझ्यापर्यंत काय माहिती पोहोचली? कविता, बँड्रा पोलीस स्टेशनला सकाळपासून पोलिसांनी एकही माहिती देण्यासाठी नकार दिलेला आहे। कुठलीही माहिती पोलीस स्वतःहून द्यायला तयार नाहीत। मात्र जर आपण बघितलं तर हा संशयित आहे, याची कसून चौकशी जी आहे ती सुरू आहे। त्याच्याबरोबर त्याच्या घरी म्हणजे सैफ अलीच्या घरी कार्पेंटरचं काम चालू होतं। या कार्पेंटरच्या काम करणाऱ्या जे कर्मचारी होते त्यांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या व्यतिरिक्त जे रॉबरी केसेसमध्ये ज्यांची हिस्ट्री आहे, म्हणजे ज्यांच्या नावावर आधीच अनेक चोरीच्या केसेस आहेत, त्या चोरीच्या केसेस असलेल्या अनेकांना पोलिसांनी इथे चौकशीसाठी बोलवलेलं आहे। या जो संशयित आहे त्याला तुम्ही ओळखता का, अशा पद्धतीची जी तपासणी आहे, जी विचारपूस आहे ती पोलिसांकडून सध्या सुरू आहे। त्यामुळे बरेच जे केसेसमध्ये अडकलेले जे लोक आहेत, तरुण मुलं आहेत, ते इथे आलेले आहेत आणि त्यांची जी चौकशी आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर जेहचा सांभाळ करणाऱ्या ज्या केअरटेकर आहेत त्या केअरटेकरने देखील सांगितलेलं होतं त्यांच्या जवाबात की आमच्या समोर जर या संशयिताला आणलं तर मी त्याला ओळखू शकेन। त्यामुळे त्यांनी हा संशयिताला ओळखलंय का, त्या इथे येणार आहेत का, त्या संदर्भात काही माहिती मिळते का, या संदर्भात कुठचीच हाती काही आलेलं नाही। मात्र जे तपास आहे ते पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या अँगलने हा तपास सुरू आहे। आणखीन देखील जी 20 पथकं आहेत पोलिसांची ती अजूनही या केसवर काम करताना पाहायला मिळतात। त्यातली जी 1 ते 2 पथकं आहेत ती मुंबई बाहेर गेलेली आहेत आणि बाकीची जी पथकं आहेत ती मुंबईमध्ये देखील शोधकाम त्यांचं जे आहे ते सुरू आहे। या व्यतिरिक्त घटना घडल्यानंतर त्यांनी बँड्रा स्टेशनकडे धाव घेतली। बँड्रा स्टेशनवरनं त्यांनी ट्रेन पकडली आणि तो विरार वसईच्या दिशेने निघून गेला, अशी पहिली प्राथमिक जी माहिती आहे ते पोलीस देतात। तर त्यासाठी विरार असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, इथे देखील पोलिसांनी त्यांची पथकं तैनात केलेली आहेत। त्यामुळे हा जो संशयित आहे हा नेमका तोच आहे का, या संदर्भात कोणतीही स्पष्ट माहिती अद्यापही कविता हाती आलेली नाही। मात्र जे चाकू आहे, जो सैफ अली खानला धारधार चाकूने हल्ला झाला होता, तो चाकू त्याच्या पाठीच्या कण्याच्या इथे अडकलेला होता। हा चाकू जो आहे तो देखील डॉक्टरांनी सर्जरी करून काढला आणि तो सर्जरी करून काढलेला चाकू सध्या पोलिसांकडे दिलेला आहे। त्यामुळे फॉरेन्सिक टेस्टिंग देखील सध्या सुरू आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर त्याच्या घरी देखील सैफ अलीच्या 2 ते 3 पोलीस गेलेले आहेत। मुळात हा तिकडे पोहोचला कसा, कारण सद्गुरू शरण या बिल्डिंगमध्ये सैफ अली खान बँड्राला राहतात, त्या 12व्या आणि 13व्या मजल्यावर ते राहतात। या मजल्यावर हाय सिक्युरिटी आहे, एवढं प्रोटेक्शन आहे या बिल्डिंगला, तरी हा कसा गेला? शाफ्टच्या मदतीने गेला का, की पायऱ्यांवरनं चढतानाचा जो व्हिडिओ आहे तो पोलिसांनी समोर आणलेला आहे। मात्र अद्यापही नॅशनल कॉलेजच्या इथनं देखील हा जाताना पाहायला मिळाला होता। त्यावेळी
वेळी देखील त्यांनी तिथे कपडे बदलले होते अशी माहिती पोलिसांकडनं आतून मिळते। मात्र या सगळ्या जे CCTV फुटेज आहेत ते देखील पोलिसांनी एकत्र केलेले आहेत आणि आता आपण बघतोय की हा जो आरोपी आहे त्याला सध्या पोलीस जे आहेत ते मेडिकल टेस्ट आणि नंतर कोर्टात घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र नेमके पोलीस त्याला कुठे घेऊन जात आहेत या संदर्भात कोणतीही स्पष्टता जी आहे ती पोलिसांकडनं येत नाहीये। आपण जर बघितलं तर जे कार्पेंटर आहेत ज्यांना चौकशीसाठी इथे कविता आणलेलं होतं त्यांच्या पत्नी देखील इथे आलेल्या होत्या। शान मेहबूबा असं त्यांचं नाव होतं। त्यांनी NDTVशी बोलताना सांगितलं की मी माझे पत्नी कार्पेंटर माझे पती जे आहे ते कार्पेंटर म्हणून तिथे सैफ अलीकडे काम करत होते। हा माणूस कुठे आला कसा आला आम्हाला माहिती नाही, आम्ही त्याला ओळखत नाही। मात्र या माणसामुळे माझ्या पतीला चौकशीला सामोरं जावं लागतंय आणि त्याचसाठी मी देखील इथे आलेले होते। पण हा माणूस कोण आहे माहिती नाही, त्यामुळे हा माणूस जर आम्हाला भेटला तर आमच्याकडनंच काहीतरी होईल अशा पद्धतीची भाषा देखील त्या पत्नीने वापरली। कारण आपण जर बघितलं तर आत्ता या क्षणी मात्र कविता त्याला घेऊन जाण्यात येत आहे आणि दृश्य बघू शकतो पोलिसांची गाडी जी आहे ती तयारी करते, मेडिकल करणार त्याचं, नंतर त्याला कोर्टात घेऊन जाणार आणि जी चौकशी आहे ती त्याची आज सकाळपासून चालू आहे ती अशीच चालू राहणार। नेमकी स्पष्टता पोलीस कधी देणार हे बघणं देखील कविता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल भाग्यश्री। सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून चाकू हल्ला करणाऱ्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले। हा संशयित आरोपी विरार नालासोपारा या परिसरामध्ये पोहोचला होता अशी पोलिसांकडे माहिती होती। त्या दृष्टीने पोलिसांची पथकं तयार करण्यात आली होती। संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, बांद्रा पोलीस स्थानकामध्ये आणले। त्याच ठिकाणी या आरोपीची चौकशी सुरू आहे। या आरोपीचं एक CCTV फुटेज पोलिसांना सापडलं होतं जेव्हा हा आरोपी जिन्यानं बिल्डिंगमध्ये आला होता आणि नंतर उतरत होता त्यावेळेस, म्हणजे हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर या दोन्ही वेळची CCTV फुटेज पोलिसांना सापडले। याच फुटेजच्या आधारे या आरोपीचा शोध सुरू होता। उजव्या बाजूला जे फुटेज तुम्ही पाहताय तो तेच फुटेज आहे ज्यावेळेस हा आरोपी सैफ अली खानच्या घराच्या दिशेनं जात होता आणि त्यानंतरचं एक फुटेज पोलिसांच्या हाती आलंय ज्या फुटेजमध्ये हा आरोपी याच जिन्यानं पुन्हा एकदा खाली उतरत होता। त्यामुळे या आरोपीचं फुटेज मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता। माहिती ही मिळाली होती की हल्ला झाल्यानंतर हा आरोपी बांद्रा रेल्वे स्थानकामध्ये गेला आणि तिथून त्यानं वसई विरारच्या दिशेनं जाणारी पहिली लोकल पकडली होती। त्यानंतर पोलिसांनी या भागावर आपलं लक्ष केंद्रित केलं। या आरोपीला एका इमारतीमधून ताब्यात घेतलं। आता बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीची चौकशी सुरू आहे। भाग्यश्री प्रधान आपल्या प्रतिनिधी आता आपल्याला जी माहिती देत होता त्यानुसार या आरोपीला कदाचित आता काही वेळानंतर रुग्णालयामध्ये नेलं जाईल आणि त्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं जाईल।